नमस्कार, मी अस्मितास किचन अँड क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर आपला सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत ब्रेड पकोडा रेसिपी। सर्वप्रथम आपण बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। 4 आलू, 9 ते 10 मिरच्या, 3 ते 4 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रक, जिरं, गरम मसाला, हळद, मोहरी, ब्रेड, तेल, बेसन, हिंग, मीठ, धने, चाट मसाला आणि कोथिंबीर। या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे कढीपत्ता। या प्रमाणामध्ये साहित्य घेतलं तर जवळपास 14 ते 15 पॅटीज बनून तयार होतात। रेसिपी सुरू करूया। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक आणि 1 चमचा जिरं घालायचं आणि हे सर्व मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं। इथे दाखवल्याप्रमाणे जाडसर वाटून घ्यायचं। इथे मी 4 आलू उकडून त्याचं साल काढून घेतलं आहे। आता हे आलू आपण मॅश करून घेऊया। आता आपले सर्व आलू मॅश करून झाले आहेत। आता आपण ब्रेड पॅटीससाठी लागणारं आलूचं स्टफिंग तयार करून घेऊया। त्यासाठी गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवले आहे। पॅन गरम झाले की त्यामध्ये 4 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडली की त्यामध्ये जाडसर वाटलेले धने घालायचे आणि हे तेलामध्ये परतून घ्यायचं। त्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं मिरची लसूणचं वाटण घालायचं आणि छान परतून घ्यायचं। कढीपत्ता घालायचा, मसाल्यांमध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा। हे सर्व मसाले 2 मिनिटं परतून घ्यायचे आणि आता यामध्ये मॅश केलेला आलू घालायचा। आलू मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचा। आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा चाट मसाला घालायचा। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवरती 5 ते 7 मिनिटं परतायचं। कोथिंबीर घालायचं आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅस बंद करायचा आणि हे स्टफिंग थंड व्हायला ठेवायचं। स्टफिंग थंड होत आहे तोपर्यंत आपण बेसन बॅटर बनवून घेऊया। एक बाउल घ्यायचं, त्यामध्ये बेसन घालूया। बेसनामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं। आपण भज्यांसाठी जसं बेसन भिजवतो त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला इथे हे बॅटर तयार करायचं आहे। बेसनामध्ये पाणी घालताना हळूहळू पाणी घालायचं। यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता। आपल्याला बेसन अगदीच पातळ किंवा अगदीच घट्ट नको आहे। बेसन खूप घट्ट झालं तर पकोडे खूप ड्राय होतात आणि बेसन खूप पातळ झालं तर पकोड्यांना व्यवस्थित अशी कोटिंग येत नाही। तर इथे आपलं बॅटर तयार झालं आहे। हे बॅटर बनवण्यासाठी मला जवळपास पाऊण कप पाणी लागले आहे। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही यामध्ये पाव चमचा सोडा घातला तरी चालेल। तुम्ही जर का बॅटर बनवताना व्यवस्थित कन्सिस्टन्सी ठेवली तर सोडा न घालताही पकोडे खूप छान होतात। बॅटर तयार झालं आहे। आता आपण ब्रेड कट करून घेऊया। ब्रेड चौकोनी असले तर ते कट नाही केले तरी चालते। इथे तुम्ही बघू शकतात मी घेतलेले ब्रेड खूपच लांब आहेत म्हणून मी त्यांना कट करून चौकोनी आकार दिला आहे। ब्रेड चौकोनी असले तर जे पॅटीज बनून तयार होतात ते दिसायला छान दिसतात म्हणून मी कट करून घेतले आहे।
ब्रेड पॅटीससाठी शक्यतो व्हाईट सँडविच ब्रेडच वापरायचे। आता आपण ब्रेड पकोड्यांसाठी स्टफिंग भरून ब्रेड स्लाइस तयार करून घेऊया। त्यासाठी एक ब्रेड घ्यायचा आणि त्यावर हे स्टफिंग व्यवस्थित पसरवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथे मी ब्रेडवरती सगळीकडे हे स्टफिंग व्यवस्थित पसरवून घेतले आहे। आता या स्टफिंगवरती वरून एक ब्रेड ठेवायचा आणि हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं। आता हे ब्रेड स्लाइस आपण कट करून घेऊया। इथे मी कट करताना तिरकं कट करत आहे। तुम्ही बघू शकता यामध्ये व्यवस्थित स्टफिंग भरल्या गेलं आहे। बाकी ब्रेडमध्ये आपण याप्रमाणे स्टफिंग भरून कट करून घेऊया। आता आपण ब्रेड पकोडे तळून घेऊया। त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं का चेक करूया। त्यासाठी भज्यांसारखं थोडंसं बॅटर तेलामध्ये घालून बघायचं। जर ते लगेच तेलावर तरंगायला लागलं तर समजायचं तेल गरम झालं आहे। आता आपण ब्रेड पकोडा तळायला घेऊया। इथे आपण स्टफ केलेली एक ब्रेड स्लाइस घ्यायची आणि ती बेसनामध्ये व्यवस्थित दोघी साईडने बुडवून कोट करून घ्यायची। तुम्ही बघू शकता याला व्यवस्थित बेसनाचं कोटिंग आलं आहे। आता आपण तेलात घालूया। तेलामध्ये घातल्यानंतर पकोड्याच्या वरच्या बाजूला चमच्याने कढईतील गरम तेल घालायचं आणि पकोडा पलटून घ्यायचा। पकोडा तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम नेहमी हाय ठेवायची। तुम्ही बघू शकता पकोडा दोघी साईडनी व्यवस्थित तळून झाला आहे। आता आपण याला बाहेर काढूया। आणखी एक पकोडा तळूया। ब्रेडला बॅटरमध्ये घालून दोघी साईडनी इव्हनली कोट करून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये सोडायचं। पकोडा तेलामध्ये सोडला की कढईतील गरम तेल चमच्याच्या मदतीने पकोड्याच्या वरच्या बाजूवरती टाकायचे। दोघी बाजूंनी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं। दोघी साईडनी व्यवस्थित तळून झाला की पकोडा प्लेटमध्ये काढून घ्यायचा। तर इथे आपले गरमागरम ब्रेड पॅटीस रेडी आहे। सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करायचे। एक ब्रेड पकोडा आपण कट करून बघूया। आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा। तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।